आज मी चाललो आहे कर्नाटकाला. कारण काय नाही, मी आहे नेमकं आर्किटेक्चर फील्डला, त्यामुळे मला कायम स्टडी टूर, आर्किटेक्चर टूर किंवा सेटलमेंट टूर याच्या नावाखाली काय ना कायम फिरायला भेटत असते. आतासुद्धा मी चाललो आहे पुण्यावरून कुर्गला. आता मी जास्त काय सांगत नाही, तुम्हीच पहा ब्लॉगमध्ये काय आहे ते. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुर्गमध्ये आलेलो राजस्तंभ पाहायला. या स्तंभचे एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे हे एक हिंदू टेम्पल आहे महादेवाचं. हे तर खरं किंग दोदावीरा राजेंद्र आणि त्याच्या फॅमिलीचे समाधी आहेत. बघाल तर याच्या स्तंभवर तुम्हाला नंदी महाराज सुद्धा दिसतील. युजली हे स्तंभ हे मुस्लिम किंग्स किंवा डायनेस्टीज यूज करायचे, पण आम्ही पाहिलेलं आत्तापर्यंतच्या वास्तूमध्ये हे पहिल्यांदाच झाले. राजस्तंभ बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो मेडिकली फोर्टला आणि ह्याच चर्चमध्ये आता म्युझियमसुद्धा आहे, ते आता पाहायला चाललो आहे आम्ही. जुन्या मूर्ती आहेत ते काय. कॉफी कुठं पेपर कॅरमेल कॉर्ग हनी कॉर्ग चॉकलेट अँड ऑल टाइप्स ऑफ ब्रँड स्पाइसेस. इथं जायचं म्हणतो का? चला बघू, ट्रायल खाऊ. इथं नसणार आहे खायला, लिहून देतो. फिल्टर कॉफी. ये फिल्टर कॉफी है क्या? ये फिल्टर कॉफी है. दोनों फिल्टर ये हम खुद बनाते हैं कि जो ये लेके देखो सीड्स इधर पैक करके रखा है. ये सीड्स हम लेके उसको अरबी का सीड्स बोलते हैं, उसमें से हम ये पैक करते हैं. ते नाही हे वो सोप है. ते तू हे वापरतो ना. ये कैसा आता है? इसका 250 है सर, ये 220 है. ये सिंगल सीड है अरबी का सीड्स. कितना ग्राम है? 250 ग्राम. ये भी 250 ग्राम. इसमें ब्लेंड किया दो ये भी देखो अरेबिका एंड रोबस्टा लो क्वालिटी, अरेबिका हाई क्वालिटी. ओनली अरेबिका वो आप ले सकते हैं. आप ये ब्लेंड कितना वापरते? 80-20 या 70-30? इसका तो आपको 70-30 तक आएगा. 70-30 आएगा. या ठिकाणी आता तुम्ही जे बघितलं एक सर्टिफाईड बरिस्ता आणि एक कोण कॅफे ओनर नाही काय कॉफीचा होलसेलर, त्यांचं गोड डिस्कशन चाललं होतं. आम्हाला तर काय कळलं नाही, पण हे आमचे सर्टिफाईड बरिस्ते आहेत. सर्टिफाईड बरिस्ता म्हणजे ज्यांना माहीत नसेल, जे काही स्पेशल कॉफी बनवतात. चॉकलेट खाल्ला आम्ही फुकट. आज सेंटर ऑफ अट्रॅक्शनच झालं या रोडचा. ते रिटर्निंग वॉल लय मोठी आहे ती. धरण आहे धरण धरण धरण. कोणती ऑल आहे? कोणती ऑल? काउंटर वॉल. अरे बाबो, कसली आर्किटेक्चरची पोर आहेत. काय गुंडी लागा ना का? हातमाराम तुकाराम भिडे चौधरी. काय क्वालिटी दिसते आधी. ओला जाऊ कुठे? लाजळचं झाड घेतलं असकून. यार कुठे गेलं? लपलंच ते डायरेक्ट. कसले मी पहिल्यांदा बघतोय लाजळाचं झाड. लय खातो आधी अभ्यासात शिकलो होतो, आता बघायला असं वाटतं बघ किती है ना. लाजळाचं झाड यार गेलं ते फारच. कॉम असते तुझे ना कॉम असतात ना, लपून घ्यायचं. लॉजिक काय सांग त्यांचं, कोमेजून घ्यायचं. हे आमचं हॉटेल आहे. तिथनं खाली गेलो होतो आम्ही 2-3 रीलचा व्हिडिओ वगैरे काढायला. खाली सुपारीची झाडाचं बाग वगैरे. आत्ता आम्ही त्याच कालच्याच दिवसाचे कुर्गचे काही 2-3 प्लेसेस राहिले होते, तिकडे जाणार आहे आता. वॉटरफॉल आहे आणि अजून काहीतरी मला वाटतं मंदिर आहे कोणतरी, तिकडे जाणार आहे. आता ब्रेकफास्टला चाललो आहे, कारण बाकी सगळे आवडतं. तोपर्यंत आम्ही इकडे खाली गेलो होतो फिरायला. अरे ब्रेकफास्टला काय आहे? ब्रेकफास्टला काय आहे? ब्रेकफास्टला काय म्हणलं? पुरी भाजी, ब्रेड जाम, येस सँडविच. वा, आहे ना. असा नाश्ता पाहिजे तर असं पाहिजे. हा असा नाश्ता पाहिजे तर असा पाहिजे. होय करण, खिडकीतनं माग बघ करण. होय करण, माग बघ खिडकीतनं. खिडकीतनं
हात कर की हा हे कोण आहे सर्वांना माहित असेल काय जे काय आवडत नाही का रक्षा करता म्हणजे त्रिशूलच्या खाली नाही का ते फेस आहे ते ना कीर्तिमुखाचा तीर्थीमुख तो राक्षस होता जो सगळंच खायला लागला सगळ्या जगाला त्याला खायचं होतं ओके खूप माज आला होता मग तो म्हणाला की तुझी भूक शांत होणार नसेल ना तर मग शंकर त्याला म्हणतो की तुला देवाच्या पुढे ठेवतो ह्याच्या म्हणजे पायथ्याशी मग लोक तुझ्या डोक्यावर जे पाय देतील त्यांचं पुण्य तुला लाभेल म्हणून ते पुण्य खायला लागला हा खरं तर पुण्य का पापे ते माहिती आहे पण तुम्ही काय म्हणतात ते अहंकार म्हणा आपला सगळा तो खायचो मला वाटतं पहा तसं पुण्य नाही हा तुम्ही सगळं विसरायचं आणि मग आत्महत्या ओके कळलं का कळलं गुट काढा चला तो दोस्तों हम आए हैं 1200 किलोमीटर दूर उत्तर की तरफ कावेरी संगम कावेरी नदी का उगम देखने उत्तर नहीं दक्षिण है अच्छा ब्रह्मगिरी डोंगर है हम फिर से जाने वाले हैं संगम देखने संगम देख ठीक है संगम है संगम एक तो लाल मुझे लगता है हम गलत हो गए हमारी बस अंदर आ सकती थी क्या लगता है तुम्हें नहीं उई मुझे एक यहाँ पे चप्पल दिखाई दिया है किधर 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 पुराने जमाने के लोग मुझे लगता है ये हड़प्पा कालीन है ठीक है आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर आलोय कावेरी नदीचा उगम जिथं होतं त्या ठिकाणी आलोय आता आमची मागं गँग यायची राहिली त्यामुळे इथं बसलो आम्ही मंडपात होय हे काय इथनंच उगम म्हणतो का ही जागा का नक्की वरची असं नाही नाही हे नसावं बाबा हीच काय इथनं उगम होत अरे बापरे अरे हा हेच आहे का हेच आहे कावेरी नदीचं उगम स्थान थांब तिकडनं पडतंय का कॉईन तू नको जाऊ शकते चैतन्य फेक रे 500ची नोट चल थक्की हा काय झालं हा पाणी पडायचं ना साऊथ इकडे हे असंच आहे लांब करतात लांबच करतात पाणी येते का थेंब तरी पडा का पाणी बंद करून ठेवलं वाटतं त्यांनी आणि कावेरी मध्ये कावेरी कुठे कनेरी आणि कावेरीचा उगमच तिथून होता ना दादा कावेरी तिथनं आली म्हणजे ही कावेरी हा ही कनेरी आणि सुजमती ओके सुजम कुठे ती का जी निघते ती सुजम हा तिघनी येतात आणि इथे संगम होतोय ही येत संगम नाही म्हणजे तिन्ही मिळून मिक्स इथे होत आहेत अरे पाणी तर चाललंय खाली इकडं ते म्हणायला लागले आम्ही हा कावेरी हा कावेरी कनेरी सुजमती थांब इकडे 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 लोकांना पण दिसून दे आमचं गणित जरा फसायला लागले हा वरती यायचं एक झाली नदी ही कोणती कनेरी हा हे फिक्स झाला ही कनेरी सुजमती काय हाका मारा लागलास का काय सुजमती हा सुजमती कुठे 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 ही कनेरी ही कनेरी आणि खालून येते कावेरी ओके खालून येते का बर असं झालं कावेरी कनेरी हा. कनेरी सुजमती सुजमती हा तिघांचा संगम इथे झाला हा. इथून खाली कावेरी म्हणून होतात या दोघांनी त्याच्या ट्रिब्युटरीज आहेत ट्रिब्युटरीज म्हणजे डॉटर रिव्हर सारखं असतात ते कळलं हे कसं आता 2 दिसायला लागले ना म्हणून विचारलं बाबा काय विषय त्रिवेणी संगम शेती महाबळेश्वरला 7 नदी आहेत पण 2 नदीला पाणी नसतं ना हा बरं चांगली गोष्ट आहे पाणी लय स्वच्छ आहे म्हणजे इथं लोक लय राहायला नाही त्याच्या अर्थ लोक वस्ती लय नाही लोकांना इथे यांच्यामध्ये तेवढं ते गुण आहेत आणि जे यांचे रूल्स अँड रेग्युलेशन इतके स्ट्रिक्ट आहेत ना हा, की ते लोकांना कळलं. काही घाण करून देत नाही इथं कायम स्वच्छ दिसतं कोण अरे ताई तू हातपाय धुवू शकतो
आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावरून कावेरी नदीचा उगम पाहून आल्यानंतर आता इथं त्रिवेणी संगम होतो 3 नद्यांचा संगम बघायला आलो आहे. पाणी देवाच्या पाया पडायला लागले. 3 नद्यांचा संगम होतं. त्याच्या आधीच शेजारीच तिथं महादेवाचं मंदिर होतं, त्याचं दर्शन घेतलं होतं. पहिल्यांदा यांच्या इकडं असं आहे किंवा जिथं उगम होतो तिथून पाया पडून यायचं आणि त्याच्यानंतर इकडे खाली त्रिवेणी संगमला पाया पडायला यायचं. त्यामुळं जरा उलटं आलेलो. ह्याच जागेवर आता 2दा राऊंड झाला इकडंच. आता याच्यानंतर आम्ही बहुतेक धबधबा बघायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर म्हैसूर डायरेक्ट असं एक साईडला लटकत चैतन्य तिकडून थांबून हा लटकून जायचं का? तू पुढे हा मी बसतो पुढं. वॉटरफॉल वी आर गोइंग टू कुठं? वॉटरफॉल. हा नाही सर. हा चला बसा पटकन. ए उतरा. ए तुटलं बिटलं ना पैसे याचे कोण तो ऐकून घेते ते टूरवाले नाही देणार पैसे तुटले बिटले. हा का? ऐके हा ना तुला इन्शुरन्स काय गाडीचा आहे का तुझा आहे? हा ना बर. कंधे पे मेरा बसता का बसता लग्नाचा बसता तुम्ही गाव रे लग्नाचा बसता यार चालेल का कुठे विचार अरे लय डेंजर हेवी ड्रायव्हर आहे यार. काय बोललाय हो? चैतन्य म्हणलं देऊ तो पांढरा शर्ट दिसला ना. ठीक आहे जाऊ थांबा जरा गडबड नका करू. इकडे बस रे पुढे चला ए थांब जरा. नो वेट थांब जरा. आता वापस काय? अरे थांबा यू स्टॉप. हा उतर आता पळा यार मा बूट सोड की मैरेनी उतर लवकर. मेंटेन काय कुठं वाचलेलं? मेंटेन क्लीननेस. ओके कुठं वॉटरफॉल कुठं असते? जंगल बघ कसं दिसतंय. झाडं पण हा ना. यस सुपारीची झाडं अख्खी भारी वाटते. मॅडम कॉम्प्लिमेंट. ससा बघ ससा कुठे इथे होय. यूज मी वाला ससा होता तो. मॉडर्न मंकी यस विथ सूट बूट टाय पण आहे. आय सी हो आय सी. इज अ वेदांत माकड. वेदांत माकड. वेदांत मॉडर्न माकड. काय मॅडम? हा वेदांत माकड हो. काही सगळे माकड जाते ना एका टाइमला. ओ इथे आता फिजिक्स चालू झालेला आहे. फिजिक्स नाही रे बायोलॉजी. हा काय बोईंगडी बोईरिंग दाखव. दिस इज कॉल्ड बोईरिंग. वाईल्ड फ्रुट्स. ए मराठीत बोलते नंतर लय ओव्हर होईल. काय टमाटो बघा ही टमाटो याला न्या करू तरी फिरायला. चला टमाटो माझे टाक तेवढा मोठा बोराचं झाड बघ. अरे हे ते काय ते आपलं कॉफी. कोणती आहे? कॉफी असं नसतंय. कॉफी नाही ती. अरे लिंबुडा आहे काय? ती काय ती? लिंबुडा म्हणजे काय आता आहे काय ते? निघन का? अरे कॉफी माहिती लिहून देतो कॉफी.
कॉफी कॉफीवर येते काही झाड मग कुठे आपल्याला नाही घ्या वर येते का झाडाला ती आरती चायपत्तीचं पान असतंय आणि कॉफीचं असं फळ असतंय आधी लाल होतं मग काळं पडतं लाल होतं मग उघडल्यावर ते काळ होतं हा यू वॉन्ट टू सी एलिफंट त्याच्या बिया खातो आपण यू वॉन्ट टू सी एलिफंट हा एलिफंट दाखव वेदांताचा एलिफंट होय खरंच की वेदांताचा एलिफंट वेदांता एवढा एलिफंट धबधब्याचा आवाज यायला लागलेला आहे म्हणजे आपण धबधब्याच्या आता जवळ आलेलो आहे ठुमक 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 कसं ठुमकत चाललंय कधी बाजून ती गाडी चावते रे मयुरी ते जेवताना गाडी उचलली ती आता 5 वाजता झालेली फेकून दे हळूहळू हा खाता येतो संपत आली का ती चला पटापटा मग काय कॉम्प्लिमेंट अशा देत जा रे पैसे के जारी कर दे पापा तो भूल गए पीछे नहीं देख आलेला आहे या ठिकाणी वॉटरफॉल धबधब्याचा आवाज यायला लागलेला आता धाप 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 पुढे पुढे टुक 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 दिसलं का मला दिसलं चला ब्लॉगरची नजर कशी ब्लॉगरची नजर कशी कशी दिसलं का चला आता बघा धबधबा करण काय काढायला लागलाय वर सोडून करण काय करायला लागलाय कारण कॉफी बीन्स काढले का तू कुठे होय होय स्पायडरमॅन कुठे दिसते का झालं काय नाही ती डायरेक्ट म्हणली काय नाही चला होय मारे धबधबा पक्की पुढं ओय शपथ सोसिएबल काय सोसिएबल बघायच्या लायकीचा का हाय हाय धबधबा चांगला आहे चैतन्य कसा होता धबधबा ठीकठाक होता का यांना का आवडला नाही काय माहिती आम्हाला आलेला चांगला दिसतोय पळे वेदा पळ लगेच सुटला बघ नाही हा ना सर वेदांचं ऐकलं का इथं बाहुबलीची शूटिंग झालती आणि शिवकामी देवीचा हात इथं असं बाळाला घेऊन इथं हात वर आलता हा कोण म्हणाले हे वेदांत जगदाळे कोथरूडकर डायरेक्टर वेदांत जगदाळे डायरेक्शन असतो प्रोडक्शन कसं आहे भारत सीन तर लय मस्त आहेत भाऊ इथं असं वाटतं की चंदनाची झाडे पुष्पाची एकदम ते पुष्प पिक्चर सारखी पण इकडे आल्यावर असं लँग्वेज बॅरियर काय वाटलं नाही एवढं टुरिस्ट सोबत नाही आलो टूर गाईड सोबत आलो रे भारत आपण टूर गाईड सोबत आले त्यामुळे नाही आणि त्यात तुमचा फायदा झाला की जरा ते सोबत असल्यामुळं तुम्ही मला कम्फर्टेबल करून आपण नाही मयूर पुढे चांगलं लँग्वेज बॅरियर काय एवढं वाटलं नाही चला वास रूम एकदम कडक आहे पहिल्या हॉटेलपेक्षा ही रूम एकदम कडक आहे पद्धतशीर रूम आहे होय फ्रीज पण आहे सगळ्यात महत्वाचं हे 3 स्टार हॉटेल प्रॉपर असं 3 स्टार हॉटेल आहे मयूर गॅलरी पण आहे चला रूम पेक्षा मोठी गॅलरी झालं बा इथं सुरुवात झाली हॉटेलची तोडातोडीची पडदा निघून आला बा